नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। सतीश उर्फ खोक्या भोसलेची गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र सतीश उर्फ खोक्या भोसले अद्यापही फरार आहे। सतीश भोसलेची कार शिरूर कासार पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। खोक्या भोसले काही वेळापूर्वी TV9 मराठीशी त्यांनी बातचीत केलेली होती आणि त्यानंतर आता पोलिसांकडून पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि शिरूर कासारमध्ये या खोक्या भोसलेची गाडी जी आहे ती पोलिसांनी जप्त केली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे सध्या घटनास्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, सध्या पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडवर पाहायला मिळतात आणि पोलिसांकडून खोक्या भोसलेची गाडी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे, परंतु अजूनही खोक्या भोसले फरार असल्याची माहिती आहे। तर सतीश उर्फ खोक्या भोसलेची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। शिरूर कासार भीडमध्ये ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे। शिरूर कासार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेची ही गाडी आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती विविध गुन्हे जे आहेत ते शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहेत। ढाकणे पिता पुत्रांना मारहाण केल्याचा गुन्हा देखील खोक्या भोसलेवर दाखल करण्यात आलाय। तर खोक्या भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची देखील माहिती समोर आलेली होती। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे जे आहेत ते घटनास्थळावरून जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, सध्या पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि खोक्या भोसलेची जी गाडी आहे ती पोलिसांनी आता जप्त केली आहे। मागील 1-2 दिवसांपूर्वीपासून त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु अजूनही खोक्या भोसले हा फरार होता आणि त्याची गाडी आता जप्त करण्यात आली आहे। काय अधिक माहिती? निश्चित आपण जर बघितलं तर सचिन उर्फ खोक्या भोसले हे गुन्हे करून फरार होता, मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। मात्र अखेर जे आहे ते शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेची काळ्या कलरची 4 चाकाची गाडी जी आहे ते जप्त केली। खरं तर शिरूर कासार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, त्याची गाडी जी आहे ते शिरूर कासारपासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर रायमो या गावात आहे। त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला, मात्र या गाडीमध्ये केवळ एक ड्रायव्हर होता आणि तो ड्रायव्हर गाडी सोडून जे आहे ते फरार झाला। मात्र ज्या गाडीचा पाठलाग केला त्या गाडीमध्ये खोक्या भोसला नव्हता, अशी माहिती जी आहे ते आपल्याला पोलीस सूत्रांनी दिली आहे। आणि हीच ती आपण गाडी पाहतोय, जी गाडी सतीश उर्फ खोक्या भोसलेंनी ढाकणे पिता पुत्रांना 19 फेब्रुवारी रोजी मारहाण करताना वापरल्याची माहिती आहे। आणि उद्या जी ही गाडी जी आहे ती फिर्यादींना दाखवली जाणार आहे आणि हीच ती गाडी होती का याचाही जे खात्री पोलीस करणार आहेत। आणि आता जे आहे ते पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली। ही काळ्या कलरची गाडी आपण बघतोय, याच ठिकाणी जी आहे ते ही गाडी आता उभी आहे। अजून सुद्धा त्या गाडीचा पंचनामा बाकी आहे। आपण जर समोरच्या बाजूने बघितलं तर ही अतिशय नवी कोरी गाडी आहे। या गाडीवर नंबर प्लेट नाही, मात्र यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या उजव्या बाजूच्या काचावर जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक लोगो लावण्यात आला आहे। आणि हा लोगो जो आहे तो आपण जो बघितलं तर जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन असतं आणि त्यावेळेस गेट पास म्हणून हा लोगो वापरला जातो, मात्र हा लोगो आता पुसट झाला आहे। याचा अर्थ असं की हा लोगो नेमका कधी आपण जर अजून बघितलं तर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई असा स्टॅम्प आणि सिक्का या ठिकाणी पाहायला मिळतो। याचा अर्थ विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा ही गाडी गेली होती असं होत आहे। मात्र आता या गाडीचा जे आहे ते शिरूर कासार पोलीस जे आहे ते पंचनामा करणार आहेत आणि ही नेमकी गाडी कोणाच्या नावावर आहे, गाडीवर नंबर प्लेट नाही। आणि उद्या जे आहे ते पंचनाम्यानंतर अधिक माहिती आपल्याला सचिन यावत मिळणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।